नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. संविधान दिसा निमतान काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संविधान निर्मात्यांक श्रद्धांजली ओंपली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत आपले इंडोनेशियाचे समपदस्थ सजाफ्री सजामसोएद्दीन हांचे वांगडा तिसऱ्या भारत इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह अध्यक्षपण करतले. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोंयच्या तरणाटो चित्रपट निर्मातो सोहम भेंडे हाणें दिग्दर्शीत केल्ल्या झिरो बल्बाक रेड कार्पेट पुरस्कार दिवन भोवमानीत केलो. काल अहमदाबादाच्या इके अरिना हांगा जाल्ले AFC 17 वर्सां सकयल्या आशिया कप 2026 क्वॉलिफायर गट डी मॅचींत भारतान चीनी तायपेक 3-1 अशी हार घाली. आतां पुराय खबरो. संविधान दिसा निमतान काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संविधान निर्मात्यांक श्रद्धांजली ओंपली आनी तांची नदर आनी दूरदृश्टी दरेका नागरिकाक विकसीत भारत निर्माण करपाच्या यत्नाक प्रेरणा दिता अशें सांगलें. संविधान मानवी प्रतिश्ठा, समानता आनी स्वातंत्र्याक चड म्हत्व दिता. देशांत अधिकारा सयत सक्षम करतात, दरेकल्याक नागरीक म्हूण आपली कर्तव्यांची याद करून दिता आनी ती कर्तव्यां पुराय करपाचो प्रत्येकान सदांच यत्न करचो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. संविधान दिसा पॅरिसांतल्या युनेस्कोच्या मुखेल कार्यालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याचें अनावरण जाल्ल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अभिमान उक्तायलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी म्हळें की डॉ. आंबेडकरांचे विचार आनी आदर्श असंख्य लोकांक बळ आनी आशा दितात. संविधान दिसा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलांत संविधानाच्या प्रस्तावनेचें वाचन केलें. उपरांत उलयतना तांणी म्हळें, आर्थिक एवं राजनैतिक न्याय, स्वतंत्रता, समता और बंधुता. मुझे ये देखकर हर्ष होता है कि इन सभी आयामों पर संसद सदस्यों ने संविधान निर्माताओं की परिकल्पनाओं को यथार्थ स्वरूप प्रदान किया है. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत आपले इंडोनेशियाचे समपदस्थ सजाफ्री सजामसोएद्दीन हांचे वांगडा तिसऱ्या भारत इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह अध्यक्षपण करतले. दोन्ही मंत्री प्रादेशीक सुरक्षा घडामोडींचो नियाळ घेतले, बहुपक्षीय प्रश्नांचेर चर्चा करतले आनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याक आनीक घटमूट करपा खातीर नव्या वाठाराचो सोद घेतले अशें संरक्षण मंत्रालयान निवेदनांत म्हळां. इंडोनेशियन मंत्री 26 ते 27 नोव्हेंबर मेरेन 2 दिसांच्या भारताक भोंवडेर आसात. भारत इंडोनेशिया संरक्षण संबंदांतल्या वाडट्या गतीचें प्रतिबिंब ही भेट दर्शयता आनी भागीदारी वाडोवपा खातीर सामायीक केल्ल्या वचनबद्धतेचो संकेत दिता अशें मंत्रालयान सांगलें. जानेवारीत इंडोनेशियन राष्ट्रपती भारताक आयिल्ले उपरांत कांय म्हयने जाले उपरांत हो संवाद जाला, जाका लागून दोनूय देशांनी संरक्षण संबंदांक दिल्ले धोरणात्मक म्हत्व आनीक घटमूट जाता. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवनोत्तम मठाक 550 वर्सां पुराय जाल्या. हे फाटभुंयेर 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर ह्या काळात वेगवेगळ्या धार्मीक, सामाजीक आनी सांस्कृतीक कार्यावळींचें आयोजन केलां. फाल्यां 28 नोव्हेंबराक आशिया खंडांतलो सगळ्यांत व्हड 77 फुटाचो भगवान रामाच्या पुतळ्याचें अनावरण जातलें. तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकीं पर्तगाळ मठाच्या पोस्टल स्टॅम्पाचें अनावरण तशेंच केंद्रीय वित्त खात्या वतीन पर्तगाळ मठाचें चित्र आशिल्ल्या खासा नाण्याचें अनावरण जातलें अशी माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष आनी नामनेचे गोंयचे उद्देजक श्रीनिवास थेपो हांणी दिल्या. विशेष कार्यक्रम म्हणल्यार 28 तारखेक 77 फूट ब्रॉन्झाचो राम मर्यादा पुरुषोत्तम त्या स्टॅच्यूचे ते लोकार्पण जाता. प्रधानमंत्री आसा बाब नरेंद्र मोदीजी हांच्यांनी कन्फर्म केल्ले आसा ते 28 तारखेक येता. जवळजवळ 2:45 ते पर्तगाळी पावता आनी हाज्या भायर कितलेशे सांस्कृतीक कार्यक्रम प्लॅन केल्ले आसा. धार्मीक सदांच डेली विधी आसतल्यो, हवन होम हे सगळे जातले. तातूंत थोडी नांवां हांव घेता. अनुप जलोटाचो कार्यक्रम फाल्यां आसा. 30 तारखेक शंकर महादेवान आपली भजन संध्या करतलो. 6 तारखेक मैथिली आनी 7 तारखेक महेश काळेचो असो कितलेशे सांस्कृतीक कार्यक्रम आनी जवळजवळ बसपाची 10 ते 12,000 लोकांक फॅसिलिटी आसा. भारत आनी संयुक्त अरब अमिरात हांणी 26 नोव्हेंबर 2025 दिसा आबुधाबीत कॉन्स्युलर वेवहार समितीची 6वी बसका घेतली आनी हे दोनूय देशांची भागीदारी वाडोवपाचें आनीक एक म्हत्वाचें पावल आसा.
भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण परराष्ट्र मंत्रालयातले कॉन्स्युलर, पासपोर्ट, व्हिसा आनी परदेशांतल्या भारतीय वेव्हाराचे सचिव अरुण कुमार चॅटर्जी हांणी केलें, जाल्यार UAEचे फुडारपण परराष्ट्र मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी ओमर ओबेद अल हेसन अल शम्सी हांणी केलें. दोनूय देशांतल्या अधिकाऱ्यां मदीं तंत्रीक पावंड्यावेल्या सविस्तार सल्लामसलती उपरांत ही बसका जाली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%। नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी। कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन GST। आतां मुखावल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तेलंगणाच्या हैदराबाद शारांत सफरान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया SAESI सुविधेचें व्हर्च्युअल पद्दतीन उद्घाटन केलें. भारत हो संवसारांतल्या देशांतर्गत विमान येरादारी बाजारपेठां पैकी एक. भारत गुंतवणूक आनी नवनिर्माणाक येवकार दिता आनी उत्पादन संबंदीत प्रोत्साहन PLI येवजण्यांची संवसारीक कंपनींक भारताक आपले गंतव्य स्थान म्हूण वेंचून काडपाक आकर्शीत केलां अशें तांणी सांगलें. सफरानान स्थापन केल्ली ही नवी सुविधा भारताक जागतीक MRO केंद्र म्हूण स्थापन करपाक योगदान दितली अशें तांणी स्पश्ट केलें. भारत के एविएशन सेक्टर में तेज एक्सपेंशन के चलते मेंटेनेंस, रिपेयर एंड ओवरहॉल MRO की सुविधाओं की जरूरत बढ़ रही है. हमारा 85% MRO का काम देश के बाहर होता रहा है. इससे खर्च बढ़ता था, समय ज्यादा लगता था और एयरक्राफ्ट लंबे समय तक ग्राउंडेड रहते थे. ये स्थिति भारत जैसे विशाल एविएशन मार्केट के लिए ठीक नहीं थी. इसलिए आज भारत सरकार देश के दुनिया के एक बड़े MRO केंद्र के रूप में विकसित कर रही है. अब पहली बार देश में एक ग्लोबल OEM डीप लेवल सर्विसिंग की सुविधा स्थापित कर रहा है. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत रेड कार्पेटाचेर प्रेक्षकांच्या नेटाच्या प्रतिसादान 2 गोंयच्या चित्रपटांनी सगळ्यांचें लक्ष ओडलें. वैमानीक द पायलट ह्या सिनेमाच्या भव्य प्रिमियरांत 1960त गोंयांत घडिल्ल्या 2 भावांची काळजाक भेदपी काणी पळयली. दिग्दर्शक नितीश पॅरीस हांणी ह्या सिनेमाचें वर्णन गोंयांतल्यान संवसाराक बरयल्लें एक उक्तें मोगाचें पत्र जें अजुनूय गोंयाकडेन संबंदीत आशिल्ल्यो भावना प्रतिबिंबीत करता अशें म्हळें. ह्या कार्यावळीक ह्या सिनेमाचे कलाकार आनी सृजनशील पंगड हाजीर आशिल्ले. मजगतीं तरणाटो चित्रपट निर्मातो सोहम भेंडे हाणें दिग्दर्शीत केल्ल्या झिरो बल्बाक रेड कार्पेट पुरस्कार दिवन भोवमानीत केलो. अर्थपूर्ण विशय आनी घटमूट कथाकथन सांगपी गोंयच्या चित्रपटांक सरकारी तेंको आनी व्यापक माची मेळोवन दितले अशें गोवा मनरिजवण सोसायटीची उपाध्यक्ष डलायला लोबो हांणी सांगलें. भारतीय हवामान खात्यान पंजाबात आयज थंड ल्हारांचो अदमास दिला. हरियाणा, चंदीगड, दिल्ली आनी हिमाचल प्रदेशांतल्या कांय सुवातींनी धुकें पडटलें असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगतीं अंदमान आनी निकोबार जुंव्यार गडगड आनी वादळी वारे सयत व्हड ते खूब प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल हांगाय अशीच परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. दक्षिण केरळ दर्यादेग आनी लागसरच्या लक्षद्वीप वाठारांनी, बंगालच्या दक्षिण खाडी, तमिळनाडू दर्यादेग आनी अंदमान दर्याचेर वराक 55 किलोमीटर वेगान वारे व्हांवतले अशें हवामान खात्यान म्हळां. काल अहमदाबादाच्या EKA अरिना हांगा जाल्ले AFC 17 वर्सां सकयल्या आशियाई कप 2026 क्वॉलिफायर गट डी मॅचीत भारतान चीनी तायपेक 3-1 अशी हार घाली. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. संविधान दिसा निमतान काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संविधान निर्मात्यांक श्रद्धांजली ओंपली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत आपले इंडोनेशियाचे समपदस्थ सजाफ्री सजा मसोएद्दीन हांचे वांगडा 3ऱ्या भारत इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह अध्यक्षपण करतले. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गोंयच्या तरणाटो चित्रपट निर्मातो सोहम भेंडे हाणें दिग्दर्शीत केल्ल्या झिरो बल्बाक रेड कार्पेट पुरस्कार दिवन भोवमानीत केलो. काल अहमदाबादाच्या EKA अरिना हांगा जाल्ले AFC 17 वर्सां सकयल्या आशिया कप 2026 क्वॉलिफायर गट डी मॅचीत भारतान चीनी तायपेक 3-1 अशी हार घाली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.
आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.